सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफसह अवैध वाळू व्यवसायावर धडक कारवाई. म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव गावच्या स्मशानभूमीच्या पाठीमागील ओढ्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर म्हसवड पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईत वाळूनं भरलेले 4 चाकी पिकअप वाहन जप्त करण्यात येऊन तब्बल 7,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ स्टाफसह घटनास्थळी छापा टाकला. यावेळी स्मशानभूमीच्या जवळील ओढ्यात पांढऱ्या रंगाचा पिकअप वाळूनं भरलेला आढळून आला. मात्र पोलिसांना पाहताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी राहुल राजेंद्र थोरात यांच्या तक्रारीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 375 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अज्ञात असल्यानं तपास पथकानं गोपनीय माहिती व मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता पळशी येथील रहिवासी श्रीशैल मोहन खाडे हा आरोपी असल्याचं निष्पन्न झाले. त्यानुसार काल रात्री पळशी परिसरातून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसायांवर सातत्यानं प्रभावी कारवाया सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. ही कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे तसेच शहाजी वाघमारे, मैना हंगे, देवानंद खाडे, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे, अभिजित भादुले, धीरज कवडे या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन 24 तासला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद.